मला असं वाटतं की उद्योग या क्षेत्रामध्ये एक गेल्या काही काळामध्ये जे बूस्ट थोडंसं हवं होतं ते मला असं वाटतं की या निमित्तानं आपल्याला साकारताना गेल्या काही वर्षांमध्ये जाणवतंय. याआधी MOU साईन व्हायचे खरे, पण मला असं वाटतं गेल्या काही काळामध्ये MOU साईन होण्याची संख्या देखील वाढलेली आहे आणि ते केवळ कागदी घोडे न राहता प्रत्यक्षात उतरताना देखील आपण अनेक ठिकाणी पाहिले आणि मला असं वाटतं की याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नागपूर नक्कीच आहे. त्यामुळे मी विकास वैद्य यांच्याकडे जाऊ इच्छिते. विकास वैद्य, तुम्ही आज इतकी वर्ष नागपुरात राहताय, पत्रकार म्हणून देखील नागपूरकडे पाहताय. एक तटस्थ भूमिकेतून पाहायला गेलं तर नागपूर किती रिवॅम्प गेल्या दशकभरात झालेलं आपल्याला पाहायला दिसतंय. विकास वैद्य. नाही, एक जर तुम्ही बघितलं तर मी नागपूरपुरतं जर बोलायचं झालं तर एक बघा की 2014 पासून म्हणजे IIM नंतर MNLU IIIT यासारख्या नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट्स नागपूरमध्ये आल्या. हा एक भाग झाला. दुसरा भाग मेट्रो मेट्रो आली, सगळ्यांनाच माहिती आहे. दुसरा महत्वाचा भाग मिहान जे आहे, नक्कीच. मागच्या 20 वर्षापासून मिहान एखाद्या सुस्तावलेल्या अजगरासारखं पडलं होतं. आज जवळजवळ 4000 हेक्टरची लँड जी आहे त्याचं कुठलंही प्लॅनिंग कुठल्याही सरकारने याच्या आधी केलं नाही. त्याच्यामुळे काय झालं की आता जरी लोकांना वाटत असेल की किती हळू आणि संथ गतीने होत आहे, त्याचे विषय असे होते की त्याच्याशी ज्या निगडीत वेगवेगळ्या तांत्रिक बाबी होत्या त्याची उकळण जी आहे ती 2014 पासून देवेंद्र फडणवीसांनी स्वतः करायला सुरुवात केली. आणि आज अगदी तुम्ही जर बघाल तर इन्फोसिस पासून TCS असेल, महिंद्रा टेक असेल, किंवा ड्राल असेल अंबानींचं, आणि रामदेव बाबांचं पातंजलीचा मोठा प्लांट जो आहे त्याला जीवित केलं त्यांनी. तिथे एम्स सारखी इन्स्टिट्यूट आलेली आहे. तर याच्याशिवाय तिथले जे SEZच्या बाहेर जे काही त्यांनी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट दिले, तर मला वाटतं की हा जो एक इंडस्ट्रीचा झपाट्याने विकास की प्रत्येकाला म्हणजे इंडेमार सारखी एजन्सी असेल जी आता अदानींनी घेतली आहे. आता GMR जवळजवळ त्याच्यामध्ये GMRला आता काही तांत्रिक बाबीमुळे तो थोडंसं त्याला डिले होतोय. पण GMR एकदा आल्यानंतर नागपूरच्या विमानतळाचा जो विकास होईल. आणि एक लक्षात आपण घेतलं पाहिजे, आता रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी XSCIO नावाची लॉजिस्टिक कंपनीचं हे केलं. तिथे जवळजवळ 5000 लोकांना तिथे रोजगार मिळाला. 107 एकर जागेवर ती ती लॉजिस्टिक कंपनी आली आहे. तर ही जी म्हणजे सर्व बाजूनी जर आपण विचार केला तर एक मोठ्या प्रमाणात किंवा जेव्हा उद्योग येतो तेव्हा रोजगार निर्मिती निश्चितपणे होते. आता झुडपी जंगलासारखा जो प्रश्न जो इतर भागामध्ये फारसा त्रास देणारा नव्हता, पण या भागामध्ये होता. तर झुडपी जंगलासारखा प्रश्न तो लावून जी. धरला सुप्रीम कोर्टामधनं. त्याचे जे काही व्हर्डिक्ट आले त्याच्यामुळे इथल्या विकासाला आणखीन चालना मिळणार आहे. तर मला मला विकासजी असं वाटतं की विकासजी मध्ये मध्ये यासाठी थांबवतो, कारण केवळ नागपूर आणि मिहान पुरती ही चर्चा न राहता विदर्भातल्या अमरावती क्षेत्रावर सुद्धा नक्कीच. विशेष काम झालेलं आहे. त्यावरही आपण एका मिनिटामध्ये माहिती दिली तर आपण चर्चेला पुढच्या टप्प्याकडे नेऊया. नाही नाही, अमरावतीमध्येही त्यांनी टेक्सटाईल पार्क आणलेला आहे आणि जे इतर उद्योग त्या ठिकाणी त्यांनी उभारलेले आहे. आणि दुसरी म्हणजे सर्वात महत्वाची भाग म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे आतापर्यंत आपण जसं म्हणालात की विदर्भामध्ये नागपूरवर सगळ्यांचा फोकस राहायचा. बुलढाणा आणि अकोला सारखी किंवा बुलढाणाच्या पलीकडची शहरही नेहमी ती एक त्यांना एक सापत्न वागणूक मिळायची असा एक जो आरोप व्हायचा. त्याच्यामुळे अमरावती असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल. बुलढाण्यामध्ये जसं आता लोणार जे तिथे जे आहेत ते त्याचा जो विकास त्यांनी केला, किंवा गडचिरोलीमध्ये त्यांनी मार्कंडेयचा विकास केला. नंतर चंद्रपूरमध्ये जे नागपूरचं फ्लाइंग क्लब आहे त्याचं डिव्हिजन करून त्यांनी चंद्रपूरमध्ये मोरवा विमानतळावर ती सोय केली. जी. त्याच्यामुळे तो सर्वदूर विकास जो आहे अख्ख्या विदर्भामध्ये त्यांनी, मी जसं मगाशी म्हटलं की महाराष्ट्रावर त्यांनी विचार केला, पण त्यालाच जोडून की विदर्भही कुठे विकासामध्ये मागे राहिला नाही पाहिजे. म्हणजे अगदी गावागावांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने, जसं मगाशी ताईंनी सांगितलं की सौर ऊर्जेचं, की हा एक मोठा प्रकल्प, मोठा प्रश्न विजेचा जो होता तो सोडण्यात विदर्भ हा नेहमीच ठीक आहे. जे आपण पाहिलं की लोड शेडिंगचा इश्यू जो असेल तर अमरावती असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, या सगळ्या भागामध्ये, नागपूर असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा गोंदिया असेल, तर विदर्भाचा पूर्ण विकास
ठीक. सगळ्या वेगवेगळ्या नक्कीच पद्धतीने गडचिरोली आणि तर त्या मला वाटतं सगळ्या- स्टील हब होण्याच्या दिशेकडे कात टाकते असं म्हणायला हरकत